नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुळशीची माळ गळ्यात घातल्याने काय होते? तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे महत्त्व जर तुम्ही जाणले तर तुम्ही पण नक्कीच माळ परिधान करणार अशी मला खात्री आहे. मित्रांनो, प्राचीन धार्मिक ग्रंथ पद्मपुराणात या संदर्भात एक अद्भुत कथा सांगितली आहे. ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीचे जीवन मंगलमय होते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट क्षणात दूर होतात असे म्हटले जाते. आज आपण ही कथा सविस्तर ऐकूया. कथा सुरू करण्यापूर्वी एवढे नक्की जाणून घ्या की तुळस हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि प्रिय असा वृक्ष आहे. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय, त्यामुळे तुळशीच्या मंजिऱ्यांनी बनलेली माळ धारण करणे हे शुभ मानले जाते. आता या पवित्र तुळशी माळेचे महत्त्व दर्शवणारी पद्मपुराणातील कथा सुरू करूया. मित्रांनो, एकदा प्राचीन काळात मेघंकर नावाचे एक सुंदर आणि शोभिवंत नगर होते. त्या नगरीत सुनंद नावाचे एक विद्वान आणि पुण्यवान ब्राह्मण राहत होते. सुनंद ब्राह्मण हे ब्रह्मचर्य व्रत पालन करणारे, अहंकार शून्य व वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते. आपल्या इंद्रियांना जिंकून त्यांनी संपूर्ण जीवन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले होते. ते दररोज परम भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा अर्चा आणि नामस्मरण करत असत. त्यांच्या गळ्यात नेहमी पवित्र तुळशीच्या मंजिऱ्यांनी बनवलेली माळ लटकत असे, ज्यावर त्यांची अपार श्रद्धा होती. एके दिवशी सुनंद ब्राह्मणाने गोदावरी नदी किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याचा संकल्प केला. त्यांनी काही सहप्रवासी भक्तांना सोबत घेतले आणि गोदावरी तीरावरील प्रसिद्ध विरज तीर्थ, तारातीर्थ, कपिला संगम, अष्टतीर्थ आणि अंबिकापुरी अशा अनेक पवित्र स्थळांचे दर्शन घेत घेत पुढे प्रवास केला. अशा प्रकारे तीर्थयात्रा करत करत ते प्रवासी एका अल्पविख्यात परंतु मोठ्या गावात येऊन पोहोचले. त्या गावाचे नाव विवाह मंडप असे होते. विवाह मंडप गावात शिरताच संध्याकाळ होत आली होती. प्रवासाने सर्वजण थकले होते. सुनंद ब्राह्मण आणि त्यांचे साथी दूरवरून आलेले थकलेले भक्त होते. त्यांनी गावात रात्रीच्या निवासासाठी कुठेतरी आश्रय मिळावा म्हणून शोध सुरू केला. आम्हाला फक्त आजची रात्र थांबण्यासाठी थोडी जागा द्या, असे म्हणत ते एकातून दुसऱ्या घराकडे जाऊ लागले. परंतु त्या गावातील लोक अतिशय विचित्र वागू लागले. एकाही गावकऱ्याने या विद्वान परक्यांना निवाऱ्यासाठी आपल्या घरी जागा दिली नाही. प्रत्येक जण काही ना काही कारण सांगून त्यांना घराबाहेरच ठेवत होता. कोणाच्याही घराचा आश्रय न मिळाल्यामुळे सुनंद ब्राह्मण आणि त्यांचे सहकारी निराश झाले. परक्या प्रदेशात रात्री निवाऱ्याविना त्यांना काय करावे सुचेना. गावातील प्रत्येक दरवाजा ठोठावून पाहिला, पण सगळीकडून नकारच आला. अखेर ब्राह्मण सुनंद गावच्या मुखिया अर्थात ग्रामप्रमुखाकडे गेले. मुखिया गावातील श्रीमंत आणि देखणा गृहस्थ होता. ब्राह्मणाने त्याला विनंती केली, हे ग्रामप्रमुख महोदय, आम्ही दूरदेशाहून तीर्थयात्रेसाठी आलो आहोत. कृपया आम्हाला तुमच्या गावात फक्त एक रात्र आश्रय द्या. आम्ही उद्या पहाटेच पुढे निघून जाऊ. ग्रामप्रमुखाने ब्राह्मणाचे बोल ऐकून कपटी हसत लगेच म्हणाला, अहो ब्राह्मण देवा, त्यासाठी एवढी काळजी कशाला? आमच्या गावात प्रवाशांसाठी एक धर्मशाळा आहे. तुम्ही आणि तुमचे मित्र निर्धास्तपणे तिथे जाऊन थांबा. सुनंद ब्राह्मण आणि त्यांच्या सोबत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आपली सोय झाली. या आशेने सर्वजण त्या मुखियाने दर्शवलेल्या जुनाट धर्मशाळेकडे गेले. धर्मशाळेच्या परिसरात पोहोचताच त्यांच्या लक्षात आले की जागा खरोखरच निर्मनुष्य होती. जुनी पडकी इमारत, भोवती वाढलेली नीरव शांतता, इतकी की एकही चिमणीसुद्धा आजूबाजूला उडताना दिसत नव्हती. जमिनीकडे पाहिले तर सर्वत्र धूळ आणि कोळ्यांची जाळी. सुनंद ब्राह्मणाला क्षणभर दाट शंका आली. त्यांच्या मनात विचार आला, हे ठिकाण इतकं ओसाड आणि निर्जन का आहे? इथे तर ना एखादा मनुष्य, ना कुठला प्राणी, ना पक्षीची चाहूल. नक्कीच हे स्थान शापित असावे. कदाचित येथे काही दुष्ट शक्ती वास करत असाव्यात. एक क्षणभर सोबती अनिश्चिततेने एकमेकांकडे पाहू लागले, पण त्यांचे शरीर थकून भागलेले होते. तेवढ्यात सुनंद ब्राह्मणाचे श्रद्धायुक्त मन भगवानाचा ध्यास घेऊ लागले. श्रीकृष्णाचा नामस्मरण करा, मग कसलीही भीती नाही.
असे मनाशी म्हटले आणि सर्वांना धीर देत ते म्हणाले, काळजी करू नका, आपण भगवानाचे नाव घेऊन शांतपणे इथे विसावूया. अखेर सर्वजण त्या निर्जन धर्मशाळेत रात्र काढण्यासाठी थांबले. वाटलेल्या चटया अंथरून देवाचे नाम घेऊन प्रवासी आपापल्या जागी झोपले. थकव्याने सर्वजण लवकरच गाढ झोपी गेले. रात्रीचे अंधारभर काही विचित्र घडले याचा कोणालाच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्यकिरणं खिडकीतून आत येऊ लागली तेव्हा सुनंद ब्राह्मण हळूहळू जागे झाले. त्यांनी डोळे चोळत आजूबाजूला पाहिले आणि पहिलेच दृश्य पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचे सगळे मित्र आणि सहकारी गायब झाले होते. संपूर्ण धर्मशाळेत सुनंद ब्राह्मण एकटेच शिल्लक होते. बाकी सर्वजण जणू हवेत नाहीसे झाले होते. सुनंदा चकित होऊन उठले आणि त्यांनी चारही दिशांना शोधाशोध सुरू केली. ज्या खोलीत झोपले होते तिथेही कुणीच नव्हते. शेजारच्या खोल्यांतसुद्धा ना कुणी दर्शनास ना त्यांच्या सामानाचा मागमूस. ते भांबावून बाहेर धावले. सभोवताली फेरफटका मारला, पण त्यांचे कोणीच सोबती कुठेच दिसत नव्हते. इथे कोणी आहे का? असे त्यांनी जोरात हाक मारली, पण प्रतिसाद म्हणून त्यांना फक्त त्यांची स्वतःची प्रतिध्वनी ऐकू आली. त्या सुनसान परिसरात दुसरे काहीच ऐकू येईना. हे बघून सुनंद ब्राह्मण व्याकुळ झाले. क्षणभर त्यांना काही सुचेना. डोळ्यात अश्रू तरळू लागले. माझे सहकारी असे अचानक कुठे गेले? त्यांच्यासोबत नक्की काही अनर्थ झाला असणार. अहो देवाच्या, मी त्यांना इथे घेऊन आलो आणि त्यांच्यावरच मोठा अनर्थ ओढवला वाटतं. हे काय घडलं भगवान? त्यांनी व्यथित होऊन मनातच प्रार्थना केली. अशुभ संशय त्यांच्या मनाला पोखरू लागला. तरी आशा न सोडता ते त्वरित त्या गावात परत आले. रस्त्यावर नजर टाकत आणि लोकांना विचारत त्यांनी बेपत्ता मित्रांचा शोध सुरू केला. सुनंद ब्राह्मण गावात उजाडल्याबरोबर शोध घेऊ लागले होते. थोड्याच वेळात त्यांची भेट पुन्हा त्या गावाच्या मुखियाशी झाली. मुखियाने सकाळी सकाळी धर्मशाळेकडे नजर टाकली होती आणि तिथला भयानक प्रसंग बघून तो आतून खूप घाबरला होता. इतक्यात त्याने दुरून ब्राह्मण सुनंदांना जिवंत व सुरक्षित येताना पाहिले आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले गेले. सुनंद ब्राह्मण जिवंत परतलेले पाहताच मुखिया घाबरला आणि चकितही झाला. तो धावतच सुनंदांच्या जवळ गेला आणि अचंब्याने मुरू लागला, हे ब्राह्मण देवा, आपण खरोखरच अद्भुत पुरुष दिसता. आपण तर मृत्यूलाही हरवून परत आलात. माझ्या आत खात्री होती की आपण एखादे महान सिद्ध पुरुष असणार. आपण दीर्घायुष्य लाभलेले आणि मानवांमध्ये श्रेष्ठ अशी काहीतरी पवित्र आत्मा आहात. मुखियाचे हे शब्द ऐकून सुनंद ब्राह्मणाच्या मनात संशय आणखी गहरा झाला. त्यांनी विचारले, मुखियाजी, आपण अशी आश्चर्याने भरलेली वचने का बोलत आहात? माझ्या सोबत्यांचे काही पत्ताच लागत नाहीये. ते कुठे आहेत ते तरी सांगा. काल आम्ही ज्या धर्मशाळेत होतो तिथून माझे साथीदार अदृश्य झाले आहेत. काही अनर्थ घडला आहे का? मुखिया लाज आणि भीतीने मान खाली घालून गडबडायला लागला. काही क्षण तो काही बोलेच ना. शेवटी हात जोडून तो कुशीला वाकला आणि म्हणाला, ब्राह्मण देवा, कृपा करून माझ्यावर रागावू नका. मी आपल्यासोबत खूप मोठा धोका केला आहे, पण ते मी माझ्या गावकऱ्यांच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी केलं. कृपया मला माफ करा. असे म्हणत मुखियाच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्याच्या मनात पछतावा जागा झाला. सुनंद ब्राह्मण देखील गंभीर झाले. त्यांनी शांतपणे विचारले, माझ्या मित्रांबाबत नेमके काय घडले आहे ते तुम्ही मला सविस्तर सांगा. मुखिया व्यथित स्वरात कहाणी सांगू लागला. ब्राह्मण देवा, आमच्या गावावर गेल्या काही महिन्यांपासून एक भयंकर संकट आले होते. गावाच्या समीप जंगलात एक उग्र नरभक्षी राक्षस वास्तव्यास आला होता. दररोज रात्री तो गावात यायचा आणि वाटेत सापडेल त्या निष्पाप मनुष्याला जिवंत खाऊन टाकायचा. आपल्या गावकरी बांधवांना या राक्षसापासून वाचवणे आमच्यासमोर मोठे आव्हान झाले. आठवड्यातच अनेक बळी पडू लागले. अखेर गावकऱ्यांनी एकत्र जमून त्या राक्षसास विनवणी करण्याचे ठरवले. लोकांना खाताना पाहून त्या राक्षसाचे पोट सुद्धा भरलेले असेल असा कदाचित भ्रम होता. आम्ही सर्व राक्षसाच्या समोर हात जोडून उभे राहिलो आणि विनंती केली, हे दानव, आम्हाला सोडा. आम्ही तुमच्यासाठी दुसरी भोजन व्यवस्था करू.
कृपा करून आमच्या गावातील लोकांना तुम्ही हात लावू नका. त्या राक्षसालाही दररोजच्या शिकारीचा त्रास नको होता बहुतेक. तो मान्य झाला. तो म्हणाला, ठीक आहे, पण मला रोज माणूस भोजन लागेलच. गावाबाहेरून कोणी येत असेल तर त्यांची सोय करा. आम्हीही जीव मुठीत धरून त्याच्याशी एक करार केला. आम्ही ठरवले की गावात जर कुणी परगावाहून येऊन आसरा मागायला आले तर त्यांना गावाच्या जुन्या धर्मशाळेत झोपण्यास सांगायचे. राक्षस दररोज रात्री त्या धर्मशाळेत येतो आणि तिथे झोपलेल्या बिचाऱ्या अनोळखी प्रवाशांना मारून भक्षण करतो. अशा रीतीने परक्या लोकांचा बळी देऊन आम्ही आमच्या गावकऱ्यांचे प्राण वाचवत होतो. हे ऐकताच सुनंद ब्राह्मणाला सगळ्या गौडबंगालाचा उलगडा झाला. त्यांची छाती दुःखाने भरून आली. डोळ्यात संताप आणि वेदना दाटले. म्हणजे काल आम्हाला हेतुपुरस्सर त्या धर्मशाळेत पाठवून आमचा बळी दिला गेला. त्यांच्या मनात धकाधकीचे विचार येऊ लागले. मुखियाने अपराधी स्वरात मान खाली घालून आपली कबुली पुढे सुरूच ठेवली. ब्राह्मण देवा, आम्ही आपल्या सारे तीर्थयात्री मंडळींना मुद्दाम त्या धर्मशाळेत पाठवलं. मनात खूप पाप घेतलं आम्ही. त्या राक्षसाने रात्री येऊन आपले सगळे मित्र भावंड खाऊन टाकले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की त्याने आपणास मात्र काहीही इजा केली नाही. तेव्हा मला समजलं की आपण कोणी साधे मनुष्य नसून सिद्ध पुरुष आहात. आपल्यामध्ये काही दैवी शक्ती असली पाहिजे किंवा आपल्या गळ्यातील पवित्र माळेत काही चमत्कारिक शक्ती आहे ज्यामुळे राक्षस आपलं भक्षण करू शकला नाही. आपण जिवंत परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे. पण आपल्या सोबत्यांचे मृत्यू आमच्यामुळेच झाले याचे फार दुःखही वाटते. कृपया आम्हा पापींना माफ करा. गावकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही हे पाप कर्म केले, असे म्हणून मुखिया अश्रू ढाळू लागला. आपले प्रवासी मित्र कायमचे मृत्युमुखी पडले हे समजताच सुनंद ब्राह्मण आतून हेलावले. त्यांनी व्याकुळ होऊन डोळे मिटले व हात जोडून भगवान श्रीकृष्णाचा ध्यास घेतला. काही क्षणांनी संतप्त पण संयत स्वरात त्यांनी विचारले, त्या राक्षसाचे ठिकाण मला दाखवा. अजूनही वेळ गेलेली नाही. परमेश्वराची इच्छा असेल तर मी त्या राक्षसाला समजावून तुमच्या मुलासह सगळ्या निष्पाप बळींची सुटका करण्याचा प्रयत्न करीन. मला त्याच्या भेटीला घेऊन चला. सुनंद ब्राह्मणाच्या शब्दांमुळे मुखियाला आशेचा किरण दिसला. ब्राह्मण देवा, आपल्या प्रतापामुळेच मी आज जिवंत असून माझ्या गावाचे पापाचे ओझे हलके होऊ शकते, असे म्हणत त्याने ताबडतोब ब्राह्मणाच्या पायांवर डोके टेकवले आणि त्यांना जंगलापर्यंत सोबत नेण्यासाठी तयार झाला. मुखिया सुनंद ब्राह्मणांना घेऊन गावाबाहेरील घनदाट जंगलाच्या दिशेने निघाला, जिथे तो भयंकर नरभक्षी राक्षस वास्तव्यास होता. जंगलात शिरताच दुपारचे ऊनही धूसर वाटू लागले. आजूबाजूला उंच झाडी, वेलींनी गुंतलेली झाडे, पक्ष्यांचे आवाजही शांत. एक भयाण शांतता भोवती पसरली होती. मुखिया मनातून घाबरला होता. तो ब्राह्मणाच्या संरक्षणाखाली असण्याची प्रार्थना करीत पुढे चालला होता. काही वेळातच ते एका जुनाट गुहेजवळ पोहोचले. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ हाडांचा खच आणि रक्ताचे डाग पाहून मुखियाचे काळीज थरथर कापू लागले. तीच ती राक्षसाची मांदी आळी. मुखियाने हेरकुचसक्क्यासारखे आत डोकावले. आतल्या अंधारात लालबुंद डोळे चमकताना दिसले आणि एक प्रचंड काळेभोर दर्शनी रूप बाहेर सरकले. तोच तो नरभक्षी राक्षस समोर उभा राहिला. त्याची उंची, रुंद खांदे आणि भीषण चेहरा पाहून कोणाच्याही शरीरातील रक्त गोठावे. मुखिया तर थरकापलेला होता, पण सुनंद ब्राह्मणाने धीराने पाऊल पुढे टाकले. मुखिया रडवेल्या सुरात राक्षसाला विनवू लागला, हे दुष्ट राक्षसा, तू माझ्या तरुण मुलाला का रे खाल्ले? कृपा करून माझा मुलगा मला परत दे. त्याने काहीच अपराध नव्हता केला. मुखिया गयावया करून हंबरडा फोडत होता. त्या राक्षसाने आवाज काढत भयान हसत उत्तर दिले, हे मानव, तुझा मुलगाही काल रात्री त्या धर्मशाळेत गेला होता हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे बाकी लोकांसोबत नकळत तोही माझा घास बनला. आता तो माझ्या पोटात आहे. त्याला परत देणे माझ्या हातात नाही. तो तर आता देवच परत देऊ शकतो. त्यामुळे आता तू आपल्या मुलाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काही धार्मिक उपाययोजना कर.
राक्षसाने निर्ढावलेल्या स्वरात सांगितले. मुखियाचा आक्रोश अधिकच वाढला. तो विव्हळत म्हणाला, तूच आता काही मार्ग सांग. माझ्या मुलाची प्रेतदेह तरी मला मिळेल का? तुला त्याला इतक्या भयानक रीतीने का मारावेसे वाटले? रडता रडता मुखियाचा श्वास काहीसा थांबेना. राक्षस थोडा गंभीर झाला आणि गुरगुरत्या आवाजात म्हणाला, मी जाणून बुजून त्याला मारलं नाही. माझं कामच नरभक्षण करणं हे आहे. सगळ्यांना फाडून चिरडून खाणं हेच माझं पुढचे भयानक कर्म आहे. तुझ्या मुलाचं शरीरही मी चरवण करून फस्त केलेलं आहे. त्यामुळे तुला त्याचं शरीर देखील प्राप्त होणं अशक्य आहे. आता त्याच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रायश्चित्तरूप काही पूजा वगैरे कर. मात्र मी तुला एक मार्ग सांगतो. या गावात सध्या एक ब्राह्मण देव आला आहे, ज्याच्या गळ्यात एक दिव्य तुळशीमाळ आहे. तो विष्णुभक्त सिद्धपुरुष आहे. त्याच्यामुळेच मी काल त्या धर्मशाळेत त्याला स्पर्शही करू शकलो नाही. जर त्या ब्राह्मणाने इच्छा दाखवली तर तो आपल्या मंत्रशक्तीने मला या राक्षसांच्या देहातून मुक्त करू शकेल. मला पूर्वजन्मी मिळालेल्या श्रापातून सोडवण्याची ताकद त्याच्यात आहे. तुझ्या मुलाचं उरेल ते केवळ आत्म्याचं कल्याण हेच. राक्षसाचे हे उद्गार ऐकताच सुनंदे ब्राह्मणाने पुढे येत आपली ओळख दिली. हे राक्षसा, ज्या ब्राह्मणाची तू बात करतो आहेस तो मीच आहे, ज्याला त्या रात्री तू ग्रहण करू शकला नाहीस. सुनंद ब्राह्मणाचा गंभीर आणि धीरोदात्त आवाज घनघनला. राक्षसाने चकित होऊन त्यांच्या दिशेने पाहिले आणि क्षणार्धात ओळखले. देवत्वाची प्रभा असलेल्या त्या ब्राह्मणाला पाहून राक्षसाच्या मनात भीती आणि आदर दोन्ही दाटून आले. तो तत्क्षणी नम्र होऊन जमीनदोस्त दंडवत घालत म्हणाला, हे ब्राह्मण देवा, आपले दर्शन मला आज लाभले, म्हणून मी कृतार्थ झालो. कृपा करून आपण मला या शापित राक्षस रूपातून मुक्त करा. या देहात राहून मी असंख्य पापकर्म केले आहेत. मानवांचे मांस खाण्याचे महापातक माझ्या माथी लागले आहे. आता तर अजाणता मी या मुखियाचा गुणी मुलगाही मारून टाकला. माझी घोर भक्तीची वेळ संपली आहे. दयाळू ब्राह्मण श्रेष्ठ, मला यातून सोडा. राक्षस अश्रू ढाळत गयागुजारी करू लागला. सुनंद ब्राह्मणाने त्याला विचारले, हे राक्षसा, तुझ्यावर असा कोणता शाप आहे ज्यामुळे तुला ही राक्षसाची योनी देह प्राप्त झाली? तू आधी कोण होतास? मला सत्य सविस्तर सांग. राक्षसाने निश्वास सोडला व दुःखी स्वरात आपल्या पूर्वजन्मीची कथा सांगू लागला. ब्राह्मण देवा, मी यापूर्वीच्या जन्मात या गावाशेजारीच राहणारा एक सर्वसाधारण शेतकरी होतो. माझे स्वतःचे शेत होते. त्याची मशागत करणे हा माझा व्यवसाय. देवाधर्माची फार माहिती नव्हती, पण कोणी घाबरलेला आर्त मला मदतीसाठी हाक मारली तर मी शक्यतो धावून जात असे. मात्र एक दिवशी एक अद्भुत घटना घडली. तीच माझ्या बदनशेबीची सुरुवात ठरली. त्या दिवशी सकाळी मी शेतात काम करत होतो. इतक्यात एक आर्त किंकाळी ऐकू आली. समोर पाहतो तो काय, एक मोठा गिधाड आकाशातून खाली झडप घालून जमिनीवर बसलेला आहे आणि त्याच्या टाळक्यात एका जिवंत माणसाला धरून तो त्याला ठोकरत आहे. माझ्या डोळ्यासमोर ती भयंकर झुंज सुरू होती. त्या बिचाऱ्या माणसाचा चिखलात लोळत गंभीर आकांत चालू होता. मी एक क्षणाला सुन्न झालो. काही समजायच्या आतच त्या गिधाडाने त्या जीवाला नखांनी धरून वर उचलले आणि आकाशात उंच झेपावला. मी काहीच करू शकलो नाही. पण हे भीषण दृश्य एका तपस्वी ऋषींनीही दुरून पाहिले होते. ते त्या क्षणी तिथून मार्गक्रमण करत होते. त्या तपस्वी महात्म्यांनी दूरवरूनच हाक देत धावपळ केली होती त्या जखमी प्रवाशाला वाचवण्यासाठी. पण त्यांच्या येण्याआधीच गिधाड त्याला उचलून घेऊन गेले. तपस्वीला फार राग आला. त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि संतापाने भाष्य केले. इतकं सांगून राक्षसाने थोडी उसंत घेतली आणि पुढे जे काही घडलं ते जसंच्या तसं ऐकवलं. तो म्हणाला, तपस्वी क्रोधाने मला म्हणाले, अरे दुष्ट, अरे पापी मनुष्य, तुझ्या डोळ्यांसमोर एक गिधाड एका असहाय्य निर्बळ मनुष्याला ठार करून खात होतं आणि तू निष्क्रिय उभा राहिलास. तू मदतीचा बिलकुल प्रयत्नही केला नाहीस. हे अत्यंत पातकी कृत्य आहे.
समर्थ असूनही जो कोणी दीन, घाबरलेल्या माणसाला क्लेशात पाहूनही मदतीस जात नाही, अशा निर्दयी माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात फेकून देतात. जो शक्तिमान मनुष्य चोर डाकूंनी त्रस्त एखाद्याची सुटका करू शकतो पण करत नाही, तो नरकात जाऊन पुढच्या जन्मी लांडगा होतो. आणि जो मनुष्य वाघ, सर्प, राक्षस, भूत, वेताळ अशा राक्षसी शक्तींनी जखमी पीडिताला बघूनही सहाय्य करत नाही, त्याला तर प्रत्यक्ष हत्या केल्याचा पापबंध लागतो. तू पापांचा महासागर आहेस. समोर जीव मेला तरी तुझं हृदय दगडाचं राहिलं, म्हणून शाप देतो. तू स्वतः राक्षस होऊन नरभक्षक बनशील. राक्षसाने सुस्कारा सोडला आणि पुढे सांगू लागला, ब्राह्मण देवा, त्या तपस्वी महात्म्यांनी माझ्यावर हा भयंकर शाप उच्चारला आणि पुढे निघून गेले. मला तेव्हा माझी चूक लक्षात आली. मी अक्षम्य अपराध केला होता. एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी मला पुढे सरसावायला हवे होते. मी घाबरलो आणि अपराधी अंतःकरणाने त्या ऋषींच्या पायाशी लोळण घेऊन क्षमा मागू लागलो. मी म्हणालो, हे तपस्वी महाराज, कृपा करून मला माफ करा. माझं पूर्ण लक्ष शेताच्या कामात होतं, त्यामुळे माझी तिथे चाललेल्या नाट्यावर दृष्टीच गेली नाही. हेतू पुरस्सर मी मदत केली नाही असा माझा विलक्षण उद्देश नव्हता. माझ्यावर दया करा. माझी कळवळलेली याचना ऐकून महात्म्यांचा क्रोध निवळला. त्यांनी मला उठवले आणि म्हणाले, ठीक आहे, मी तुला पूर्णपणे शापमुक्त तर करू शकत नाही, कारण श्रापाचा प्रभाव काही काळ भोगायलाच हवा. पण मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे मन चांगले आहे. केवळ दुर्लक्षामुळे तुझ्याकडून पाप घडले. म्हणून मी तुला एक मार्ग सांगतो. जेव्हा तुला एखादा महान सिद्ध ब्राह्मण त्याच्या मंत्रजपाने पवित्र जल तुझ्यावर शिंपून अभिसिंचन करेल, तेव्हा तुझे हे राक्षसाचे रूप नाहीसे होईल आणि त्या क्षणी तुला शापापासून मुक्ती मिळेल. राक्षसाने आपली गोष्ट पूर्ण केली. या प्रकारे मला हा राक्षस देह प्राप्त झाला आणि तेव्हापासून मला माझ्या पापांचे परिणाम भोगावे लागत आहेत, असे तो शेवटी म्हणाला. त्याचा स्वर दुःख मिश्रित होता. डोळे पश्चात्तापाने खाली झुकलेले होते. सुनंद ब्राह्मणाने त्याची कहाणी शांतपणे ऐकली. आता त्यांच्या मनात त्या तपस्वींच्या शब्दांचा आणि तुळशीमाळेच्या चमत्कारिक शक्तीचा अर्थ स्पष्ट झाला. त्यांनी मनाशी श्रीकृष्णाचे स्मरण करून परमेश्वराचे नाव घेतले आणि सोबत आणलेल्या कमंडलूतले पाणी हातात घेतले. त्या पाण्यात त्यांनी आपल्या गळ्यातली तुळशीची माळ बुडवली आणि ती हातात धरून डोळे बंद केले. संपूर्ण विश्वासाने आणि प्रार्थनेने त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्य मंत्र उच्चारला. त्या मंत्रोच्चाराने वातावरण पावन आणि कंपनमय झाले. मग सुनंद ब्राह्मणाने मंत्रशक्तीने पवित्र झालेले ते तुळशीजल राक्षसाच्या विशाल देहावर शिंपडले. क्षणात एक चमत्कार घडला. जसे पाणी राक्षसाच्या अंगावर पडले तसे तो जोराने ओरडला, जय श्रीकृष्ण. त्याच्या तोंडून हंबरडा निघाला आणि तो भुईवर कोसळला. त्याची प्रचंड धडधडणारी देहयष्टी थरथरू लागली. डोळ्यांदेखत त्या राक्षसाचे कुरूप देहाचे अंगार काळे झाले आणि त्याच्या त्वचेआड काहीतरी हळल्यासारखे भासले. मुखिया भीतीने बाजूला झाला. काही क्षणातच राक्षसाचा संपूर्ण देह जणू वितळायला लागला आणि त्याची महाकाय कातडी क्षणार्धात भुईसपाट होऊन भस्मसात झाली. राक्षसाचा आत्मा त्या थरथरत्या देहातून मुक्त होऊन आकाशाकडे झेपावला. त्याचबरोबर एक नाही, दोन नाही, तर अनेक मृतदेह त्या वितळू नाहीशी होत असलेल्या राक्षसाच्या उदरातून बाहेर पडू लागले. गुहेत एकच खळबळ माजली. त्या राक्षसाने जे जे निरपराध जीव खाल्ले होते त्यांच्या देहांचे अवशेष तिथे जमिनीवर दिसू लागले. काही केवळ हाडांचे सांगाडे, तर काहींचे बरेचसे पूर्णप्राय शरीर. हे दृश्य पाहून मुखियाच्या छातीत धडधड वाढली. पण एका देहाकडे लक्ष जाताच तो हंबरडा फोडून रडू लागला. तो देह त्याच्या प्रिय तरुण मुलाचाच होता. मुखियाने धावत जाऊन आपल्या मुलाच्या निष्प्राण शरीराला कवटाळले आणि अश्रू आवरता आवरेना, बाळा, तो शोक करत होता. सुनंद ब्राह्मणही दुःखी नजरेने त्या पित्याकडे पाहू लागले. पण त्याच क्षणी
आणखी एक अद्भुत घटना घडली. त्या मृतदेहांमधून ज्यांचे प्राण गेले होते त्यांचे सूक्ष्म तेजस्वी आत्मे प्रकट झाले आणि ते दिव्य रुपेरी विमानांमध्ये आरूढ होत आकाशाकडे जाता दिसले. त्या सर्व अतृप्त जीवात्म्यांना त्वरित परममुक्ती मिळाली होती. भगवंताच्या कृपेने त्यांना विष्णुलोक म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती झाली. त्या चमचमत्या दिव्य विमानांच्या लहरी आकाशात विलीन झाल्या. मुखियाने अश्रू गाळत मुलाच्या मस्तकाला शेवटचा विलापपूर्ण कुरवाळला आणि मनात त्याचे अंतिम निरोपाचे शब्द पुटपुटला. जा बाला, वैकुंठात सुखी रहा. तुझा पापी पिता तुला इथे परत आणू शकला नाही. डोळे मिटून त्याने मनात आपल्या पापांचे प्रायश्चित्त मागितले. मुखिया नतमस्तक झाला. सुनंद ब्राह्मणांकडे पाहून तो ऑक्साबॉक्सी रडू लागला. ब्राह्मण देवा, आपण मोठे करुणामूर्ती आहात. आपल्या कृपेने माझ्या मुलाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. आपण तर देवता स्वरूप आहात. आम्हा पाप्यांना उद्धरलेत. पण एक विनंती आहे. त्या दिव्य तुळशी माळेचा आणि मंत्रशक्तीचा प्रभाव इतका प्रचंड आहे की त्या राक्षसाने देखील आपल्याला हात लावू शकला नाही. कृपा करून सांगा, आपल्या गळ्यात अशी कोणती माळ आहे जिच्यामुळे राक्षस आपले भक्षण करू शकला नाही? मला देखील आता ती तुळशीची माळ घालायची आहे, अशी माझ्या अंतःकरणाची तीव्र इच्छा आहे. आपण मला त्या माळेबद्दल सविस्तर माहिती द्या, ही विनंती. सुनंद ब्राह्मणाने हळूवार हास्य केले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रभुप्राप्तीचे तेज झळकत होते. त्यांनी आपल्या तुळशीच्या माळेला हात लावून प्रेमाने तिला स्पर्श केला आणि मुखियाला समजावू लागले. हे बंधू, ही कोणती साधीसुधी माळ नाही. ही तुळशीच्या मंजिळ्यांनी बनलेली पवित्र माळ मला माझ्या गुरुदेवांकडून प्राप्त झाली. त्यांनी मला गुरुमंत्र दिला आणि ही माळ भक्तिचिन्ह म्हणून दिली. जे कोणी भक्त ही माळ श्रद्धेने गळ्यात धारण करतात त्यांच्यावर संसारातील कोणतेही संकट सहज येऊ शकत नाही. त्यांच्या भोवतालचे संरक्षक कवच ही तुळशी माळ बनते. या माळेचे सतत धारण केल्याने मनुष्याचे पूर्वसंचित पाप नष्ट होऊ लागतात. अशा व्यक्तीच्या आसमंतात कुठलाही भूत, प्रेत, पिशाच, वेताळ किंवा इतर दुष्ट आत्मा फिरकत सुद्धा नाही. ही माळ धारण केलेल्या मनुष्याला ईश्वराची विशेष कृपा दृष्टी लाभते. मुखिया आणि त्याच्या सोबत जमलेले काही गावकरी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. सुनंद ब्राह्मण पुढे म्हणाले, तुळशीची माळ घातल्याने जसे संरक्षण मिळते, तरी ही माळ डेफिनेशन करून निष्काळजी होता कामा नये. दररोज रात्री झोपण्यापूर्वीही ज्यांनी तुळशी माळ घातली आहे त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असा भगवान विष्णूचा दिव्य मंत्र किमान काही वेळा जपावा. या मंत्रजपाच्या प्रभावाने मनुष्यास कशाचीच भीती राहत नाही. मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरात केलेल्या सर्व संचित पापांचा नाश होऊ लागतो. जीवनातील समस्या हळूहळू दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्याच्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ असते आणि ज्याच्या मुखात सदैव भगवानचे नाम असते त्याला भूत, प्रेत, राक्षस, चेटकिणी, पिशाच यांसारख्या कोणत्याही वाईट शक्ती अगदी जवळ देखील फिरकत नाहीत. आपल्या समोरच तुम्ही पाहिले ना, त्या राक्षसालाही माझे भक्षण करता आले नाही. हे सर्व या तुळशी माळेचे आणि भगवन नामाच्या मंत्राचे सामर्थ्य आहे. सुनंद ब्राह्मण तुळशी माळेचे महात्म्य सांगत होते. त्यांच्या शब्दातली शक्ती आणि भक्ती मुखियाच्या हृदयाला भिडली. त्याने मनोमन श्री विष्णू आणि तुळशी देवीचे आभार मानले. मुखियाने हात जोडून नम्रपणे विचारले, ब्राह्मण देवा, मला देखील ही तुळशीची माळ घालण्याचा मान मिळेल का? मी आयुष्यभर यासाठी पात्र नसेन कदाचित, पण आपण मला मार्गदर्शन करावे. माझ्या हातून मोठे पाप घडले आहे. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तरी मला तुळशी माळ धारण करून परमेश्वराची भक्ती करू द्या. माझ्यासारख्या पापी माणसाला तरीही माळ घालण्याचा अधिकार आहे का? मुखियाच्या डोळ्यात आपले अपराधी मन शुद्ध करण्याची आर्त विनवणी दिसत होती. सुनंद ब्राह्मणाने प्रेमाने मुखियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद देत म्हणाले, बंधू, परमात्मा हा त्याच्या कोणत्याही भक्ताला दूर लोटत नाही.
प्रायश्चित्त घेऊन सच्च्या मनाने ईश्वराची शरणागती पत्करलीत तर तुमचे पाप धुवून निघेल आणि प्रभू तुम्हाला स्वीकारतील. कोणत्याही माणसाला उद्धाराची संधी आहे. तुला देखील तुळशीची माळ निश्चित घालता येईल. पण लक्षात ठेवा, तुळशी माळ धारण करण्याचे काही नियम आहेत. ते कटाक्षाने पाळले पाहिजेत. मी तुम्हाला ते सांगतो. नीट लक्षात ठेवा. तुळशीची नवी माळ प्रथम मिळवल्यावर ती पवित्र गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने आदरपूर्वक धुवून न्यायची असते आणि पूर्ण वाळल्यावरच ती गळ्यात परिधान करायची. ही माळ गळ्यात घेतल्यावर एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा. ही माळ कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या शरीरापासून वेगळी करू नका. अगदी आंघोळ असो वा झोप, ही तुळशीची माळ सतत अंगावर ठेवायची आहे. कारण एकदा तुळशी माळ धारण केली की ती तुमचा भगवंतासोबत असलेला अखंड संयोग दर्शवते. ती कायम गळ्यात असेल तरच तिचे पूर्ण संरक्षण तुम्हाला लाभेल. दररोज सकाळी स्नानध्यान केल्यानंतर तुळशीची माळ धरून भगवंताचे ध्यान करा आणि दिवसभर त्याचे स्मरण ठेवा. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वेळ काढून ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र काही वेळ जपा, जसे मी म्हटले तसे. यामुळे भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहील. माळ धारण केली म्हणून निष्काळजीपणा करू नका. उलट जप तप वाढवा. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार विहार शुद्ध ठेवणे. तुळशी माळ धारण करणाऱ्या व्यक्तीने शक्यतो सात्विक जीवन जगावे. अन्नात लसूण, कांदा यांसारखे तामसिक पदार्थ किंवा मांसाहार, मद्यपान यांचे सेवन टाळावे. तुळशी देवीचे दागिने घातलेल्या मनुष्याची जिभेवर, पोटातही अपवित्र अन्न जाणे म्हणजे अनादर ठरेल. ज्या परमेश्वराच्या भक्तीसाठी आपण ही माळ घेतो त्या भगवंताच्या राहणीमानानुसारच आपण वागायला हवे, नाहीतर माळेचा लाभ होणार नाही. हे सर्व नियम पाळले तरच तुळशीची माळ खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल. या माळेसोबत परमेश्वराचे नाव घेणारा आणि शुद्ध जीवन जगणारा मनुष्य भवसागरातून पार होऊ शकतो. तुलसी देवी ही स्वयं लक्ष्मी मातेचा अंश आहे असे मानले जाते. ज्यांच्या गळ्यात तिची माळ असते त्यांना भगवंत आपला मानतात. जसे शास्त्रात म्हटलेच आहे, भगवान विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे. त्यामुळे तुळशीचे पान ज्या नैवेद्यामध्ये असते तोच प्रसाद श्री विष्णू स्वीकारतात. तसेच ज्या भक्तांच्या गळ्यात तुळशीची माळ असते त्यांना स्वतः भगवान विष्णू आपल्या आश्रयाला घेतात आणि अंतकाळी त्या जीवाला वैकुंठाची प्राप्ती होऊ देते. सुनंद ब्राह्मणाचे हे प्रवचन ऐकून मुखियासह इतर गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्वांनी एकमुखाने तुळशी देवीची महती स्तुती केली. मुखियाने हात जोडून प्रतिज्ञा केली की आम्ही आता पुन्हा कधीही निष्पाप प्रवाशांचा बळी देणारे पापाचे जीवन जगणार नाही. आम्ही गावकरी आपल्या या भयाण कृत्यांचा पश्चात्ताप करून भगवान कृष्णाच्या चरणी शरण जातो. गावातील सर्व पुरुषांनी तुळशीची माळ धारण करायची आणि नियमांनी भक्ती करायची असा मी संकल्प करतो. सुनंद ब्राह्मणाने त्यांना आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून विवाह मंडप, गावाचे सर्व वातावरणच बदलून गेले. गावकऱ्यांनी ग्रामदेवतेसमवेत श्रीकृष्णाची पूजा सुरू केली. प्रत्येकाने आपल्या अंगणी तुळशी वृंदावनाची स्थापना केली. संध्याकाळी तुळशी पूजनाला सर्वजण हजेरी लावत. काही दिवसातच त्या गावावरून दुर्दैवाचे मळप पूर्ण निवळले. पापांचे डाग पुसले गेले आणि सर्वत्र आनंद आणि शांतता नांदू लागली. सुनंद ब्राह्मणाने आपली तीर्थयात्रा पुढे सुरू ठेवण्यापूर्वी मुखियाला घट्ट आलिंगन दिले. तू हळूहळू परमेश्वराचा नामघोष केला आहेस. तुझं कल्याण निश्चित आहे असे म्हणून त्यांनी त्याचा निरोप घेतला. मुखियासह सर्व गावकऱ्यांनी चरणस्पर्श करून ब्राह्मणश्रेष्ठ सुनंद यांचा सन्मान केला. अत्यंत कृतज्ञतेने डोळ्यात अश्रू आणत मुखिया म्हणाला, ब्राह्मण देवा, आपण स्वतः प्रभूचा अवतार होऊन आमच्या गावाला पापमुक्त केलं. देव आपल्याला दीर्घायुष्य देवो आणि आपल्या गुरूंनी दिलेली तुळशीची माळ सदैव आपल्याला अशीच संरक्षण देत राहो. सुनंद ब्राह्मण स्मितहास्य करीत पुढे निघून गेले, तर मुखिया आणि गावी उरलेल्या सर्वांनी नवीन भक्तिमार्ग स्वीकारून आपले उर्वरित जीवन पवित्र केले. कथा इथे समाप्त होते. मित्रांनो, या कथेतून आपण पाहिले की तुळशीच्या माळेत किती अद्भुत शक्ती आहे.
तुळशीची माळ ही केवळ माळ नसून प्रभू विष्णूचे पवित्र कवच आहे. जी व्यक्ती तुळशी माळ परिधान करून नियमपूर्वक ईश्वराचे नामस्मरण करते, तिचे सर्व भय नष्ट होते आणि पापांचा नाश होतो. तुळशीची माळ हे श्रद्धेचे प्रतीक आहे, पण तुळशी माळेच्या प्रणेत्यांनी सांगितलेले नियम पाळणे देखील तेवढेच जरुरीचे आहे. तुळशी माळ धारण करण्यापूर्वी तिला पवित्र पाण्याने शुद्ध करणे, गळ्यात घातल्यावर ती नेहमी ठेवणे, दररोज भगवंताचा जोप स्मरण करणे आणि शुद्ध सात्विक राहणी स्वीकारणे हे सर्व अवश्य पाळावे. अशा शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने तुळशीची माळ धारण केल्यानेच मनुष्याला खऱ्या अर्थाने तिचे शुभ फळ लाभते. तर मित्रांनो, तुळशीच्या माळेची शक्ती आपण पाहिली. या कथेत त्या तुळशी माळेच्या प्रभावामुळेच सुनंद ब्राह्मण वाचले आणि त्या राक्षसाला देखील मुक्ती मिळाली. ही आध्यात्मिक कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा आणि अशाच रहस्यपूर्ण व भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. जय श्रीकृष्ण.